अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत पनीर चीज पिझ्झा। त्यासाठी हे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। मैदा हा चाळून घेऊया आपण। तर ह्या वाटीने मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे बरोबर आणि चाळून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये बेकिंग पावडर सोडा ॲड करूया। आता मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। 1 वाटी मैद्यासाठी 1 चमचा बरोबर बेकिंग पावडर बास होते। यामध्ये आपण ईस्ट वापरणार नाही। आता आपण सोडा वापरूयात। यात 1 चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा यातमध्ये घालायचा आहे, 4 चमचे दही घालायचे आहेत। आता हे सगळं साहित्य आपण मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे। हाताने एकजीव करून घ्यायचे आणि याचा घट्ट डो तयार करायचा आहे। आता हे सगळं आपण मैद्याला लावून घेतलेलं आहे व्यवस्थित साहित्य। दही सगळीकडे लागलेलं आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही आहे। घट्ट मळून घ्यायचं आहे असं। हे मैद्याचं घट्ट मळून घ्यायचं आहे मैदा। पिझ्झासाठी आपण हा डो तयार करायचा आहे। पिझ्झा बेस करण्यासाठी आपली ही कणिक मळून तयार झालेली आहे। आता याला आपण एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। आता अर्धा तास झालेला आहे। पिझ्झा बेस करण्यासाठी कणिक तयार आहे। आता आपण पिझ्झा बेस तयार करून घेऊया। आता पोळपोट घेऊन त्यावरती मैदा टाकलेला आहे, त्याच्यावरती गोळा ठेवून आपण असं तयार करून घेऊया बेस। तुम्ही लाटण्याने लाटलात तरी पण चालेल। आता हे आपण बेस तयार करून घेतलेला आहे। एवढा जाड घेतलेला आहे मी, जास्त पण जाड करायचं नाही आहे। तर मी प्लेट घेतलेली आहे आणि याला सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे असं। त्यामध्ये आपण लाटलेला बेस ठेवूया। आता हा आपला बेस तयार झालेला आहे। हा फुगला नाही पाहिजे शेकतेवेळी, तर आपण काट्या चमचा घ्यायचा आहे असा आणि सगळीकडे असं होल तयार करून घ्यायचं आहे त्याचं, म्हणजे फुगणार नाही आपले बेस। आता आपण काट्या चमच्याने सगळीकडे टोचून घेतलेलं आहे आणि मी कढईमध्ये मीठ गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी ठेवलेली आहे, तर त्यावरती ही प्लेट ठेवायची आहे। कढई गरम झालेली आहे, मीठ पण गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी ठेवली आणि त्यावरती मी आता ही प्लेट बसवणार आहे। अगदी सावकाश बसवायची आहे, कढई गरम आहे आणि यावरती ताट झाकायचं आहे। आता आपण बेस तयार झालाय का बघूया। याच्यावरचं प्लेट काढायची आहे हळूच। बघा बेस कसा छान फुगलेला आहे, आता तयार झालेला आहे। बघू शकता किती छान सुंदर झालेला आहे। असं थोडासा पलटून घ्यायचा आहे याला। आता हा पिझ्झा बेस तयार झालेला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हा बेस तयार आहे। यावरती आपण पहिल्यांदा पिझ्झा सॉस लावून घेऊया। आता हा पिझ्झा सॉस सगळीकडे लावून झालेला आहे। आता यावरती आपण थोडी शेजवान चटणी लावून घेऊया। त्यावरती शेजवान चटणी लावून घेऊया। आता यावरती मोझरेला चीज टाकून घ्यायचे, भरपूर टाकायचे, म्हणजे पिझ्झा एकदम टेस्टी लागतो। आता यावरती आपण
आपल्याला जे हवं आहे, ज्या भाज्या हव्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. मी हे ढबू मिरची लावते, कॅप्सिकम, आता कांदा लावून घ्यायचा आहे. आता टोमॅटो लावायचे आहे. आपल्याकडे जर कलरच्या मिरच्या मिळत नसतील तर टोमॅटो लावून घ्यायचे. स्वीट कॉर्नमुळे तर पिझ्झा एकदम टेस्टी लागतो. पनीरचे तुकडे लावून घ्यायचे. वरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. आपल्या आवडीनुसार टाका. ऑरेगॅनो टाकून घ्यायचे थोडंसं. आणि यावर थोडंसं नकळत मिठाची चिमूट टाकायचे. नकळत टाकायचे, पनीरला वगैरे लागलं पाहिजे. आणि परत यावरती थोडं चीज टाकून घ्यायचे. आता हा पिझ्झा पूर्ण तयार झालेला आहे बेक होण्यासाठी. आता आपण परत हा कढईमध्ये गरम करत ठेवायचा आहे. आता हे मीठ गरमच आहे, यावरती हळूच ठेवायची आहे प्लेट. आणि यावरती परत एकदा ताट झाकून घ्यायचं आहे आणि एक 20 मिनिटासाठी हा शेकून घ्यायचा आहे. आता 20 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपला पिझ्झा तयार झाला आहे काय. आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. असा हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. आता याला आपण कट करून घेऊया. असा हा पिझ्झा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, हा पिझ्झा मी आता कट केलेला आहे. खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करा. आणि जर हा पिझ्झा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.